प्रभाग 3 साठी आपण आज पाहतोय विराट सभा झालेली आहे. मंत्री मुश्रीफांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सुजाताई 500च्या लीडने निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. काय सांगाल साहेब, 500चं लीड मिळावं अशी अपेक्षा केलेली आहे. प्रभाग 3च्या या नागरिकांना सुज्ञ मतदारांना काय आवाहन करताय? एकंदरीत सभेचा आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर वाटते आमचे नगरसेवक जे निवडून येणार आहेत त्याच्यापेक्षा ज्यादा 500 ते निवडून येतील असं मी म्हणालो. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक त्या मताने विजयी होतील. मी माझ्या मनोगतामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की या शहराच्या विकासाबरोबर गोरगरीब आणि सामान्यांच्यासाठी आपले झंडाने सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक होतील आणि विशेषतः या प्रभागामध्ये अमर मांगले असतील किंवा सुजाताताईंचे पती असतील यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. घराघरामध्ये या सगळ्या गरिबांच्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काम करण्यासाठी आणि आपल्या या प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी उद्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावाची विनंती त्यांना मी केलेली आहे. परवा दिवशी निकाल आहे, आजच तुम्ही सांगितलंय, खूप मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलंय की राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनेल येईल, नगराधीश पदाचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. काय वाटतंय, परवा दिवशी निकाल आहे? 100% राष्ट्रवादी एकंदरीत उत्साह पाहिल्यानंतर आणि जनतेला बदल पाहिजे होता. त्यांना परिवर्तनासाठी ते आसूसलेले आम्हाला दिसले. तर अनेक वर्षे ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांच्याकडून या काही शहराचा विकास झालेला नाही, किंवा या शहराचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलं आणि राज्यात आणि देशात आणि जिल्ह्यात कुठेही सत्ता नसल्यामुळं ते निधो आणू शकत नाहीत याची खात्री त्यांना झालेली आहे. आणि विशेषतः या 4.5 वर्षाची संधी आम्हाला प्रशासकीय कारकिर्दी मिळाली आणि 100-150 कोटीचा निधी आम्ही आणू शकलो, जी कामं करू शकलो, ही लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं एक हाती सत्ता गडिंग्लजकर राष्ट्रवादीला देतील? 100% देतील. धन्यवाद.